श्री गणेशाय नमः। श्लोक श्री स्वामी चरित्र सारामृत अक्षरे पंडित षष्ठोध्याय। लिहवीत तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदवीती। अर्थ, जसे पंडित लहान मुलाचा हात धरून त्याला अक्षरे लिहायला शिकवतात, तसे स्वामी समर्थ स्वतःच हे स्वामी चरित्र सांगत आहेत। श्लोक मी केवळ मतिमंद, केवी वर्णू चरित्र अगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरवीती। अर्थ, मी अल्पबुद्धी आहे, स्वामींचे अथांग चरित्र कसे वर्णन करू, पण हा माझा छंद स्वामी समर्थच पूर्ण करून घेत आहेत। श्लोक ज्यांच्या वरप्रसादे करून मूढा होई शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे। अर्थ, ज्यांच्या कृपेने अज्ञानी माणसालाही शास्त्रज्ञान प्राप्त होते, त्या समर्थांच्या चरणांना मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो। श्लोक कृपाळू होऊन समर्था वदवावे आपुल्या चरित्रा, श्रवणे श्रोत्यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवो। अर्थ, हे कृपाळू समर्था, तुमचे चरित्र सांगावे, जे ऐकून श्रोत्यांच्या मनाला ब्रह्मानंद मिळावा। श्लोक सुरतरुची घेऊनी सुमने, त्यासीची अर्पावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्यांच्याच पदी अर्पिजे। अर्थ, कल्पवृक्षाची फुले पुन्हा त्यालाच अर्पण करावीत, तसे हा ग्रंथ स्वामी कृपेने झाला असून तो त्यांच्या चरणी अर्पण केला आहे। श्लोक मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करोनी मजवरती बडोद्या प्रती चलावे। अर्थ, मागील अध्यायाच्या शेवटी चोळप्पा स्वामींना बडोद्याला येण्याची विनंती करतो। श्लोक भाषण ऐसे ऐकोनी, समर्थ बोलती हसोनी, मल्हार रावाचिया मनी, आम्हा विषयी भाव नसे। अर्थ, हे ऐकून स्वामी हसून म्हणाले, मल्हार रावाच्या मनात आमच्याविषयी खरी भक्ती नाही। श्लोक म्हणोनी तयाच्या नगरात, आम्हा जाणे नवे उचित, अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे। अर्थ, म्हणून त्याच्या नगरात जाणे आम्हाला योग्य वाटत नाही, आम्हाला अक्कलकोटमध्येच राहणे आवडते। श्लोक ऐसी ऐकोनिया वाणी, चोळप्पा खिन्न झाला मनी, त्याने सत्वर येओनी तात्यांप्रती सांगितले। अर्थ, हे ऐकून चोळप्पा दुःखी झाला आणि लगेच जाऊन तात्यासाहेबांना सांगितले। श्लोक ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी। अर्थ, हा प्रयत्न फसला म्हणून तात्यासाहेब चिंतेत पडले, आपले कार्य सफल होणार नाही असे वाटले। श्लोक परी पहावा यत्न करोनी, ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले। अर्थ, तरीही एकदा प्रयत्न करून पहावा असा विचार करून तात्यासाहेबांनी अनुष्ठान सुरू केले। श्लोक ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले, कार्य सिद्धीसी न गेले, खिन्न झाले मुख त्यांचे। अर्थ, अनेक उपाय केले, पण ते सर्व निष्फळ ठरले, कार्य सिद्ध झाले नाही, म्हणून ते खिन्न झाले। श्लोक भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील। अर्थ, मनात भक्ती नसताना केलेली दिखाऊ साधना स्वामींना कशी प्रसन्न करील। श्लोक त्यांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे, भक्ती वीण हटयोगे, स्वामी कृपा न होय। अर्थ, ढोंग धडा व भक्तीशिवाय केलेल्या हटयोगाने स्वामी कृपा मिळत नाही। श्लोक मग तात्यांनी काय केले,
सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, भावयासी स्वामी कृपा. अर्थ: मग तात्यासाहेबांनी गुरुचरित्राचा सप्ताह सुरू केला, स्वामी कृपा व्हावी म्हणून. श्लोक: परी तयाच्या वाड्यात, कधी न गेले स्वामी, तात्या झाला व्याग्रचित्त, काही उपाय सुचेना. अर्थ: तरीही स्वामी त्यांच्या वाड्यात कधीच गेले नाहीत. तात्यासाहेब व्याकुळ झाले. श्लोक: मल्हारराव नृपाने, पाठविले ज्या कार्याकारणे, ते आपुल्या हातून होणे, अशक्य असे वाटते. अर्थ: राजांनी दिलेले कार्य आपल्या हातून होणार नाही असे त्यांना वाटू लागले. श्लोक: आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजेयासी, आम्ही सकळ जनांसी, तोंड कैसे दाखवावे. अर्थ: आता बडोद्याला जाऊन राजांना काय सांगावे आणि लोकांना तोंड कसे दाखवावे. श्लोक: ऐसा यत्ने करोन, न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून, न्यावे पळवोनी यतीसी. अर्थ: उपायांनी स्वामी प्रसन्न होत नसल्याने कपटाने त्यांना पळवून नेण्याचा विचार केला. श्लोक: स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, हे नेणे तो मंदमती, म्हणोनी योजिली कपटयुक्ती, परी ते सिद्धीते न जाय. अर्थ: स्वामी ईश्वर स्वरूप आहेत हे न कळल्याने कपटयुक्ती केली, पण तीही फसली. श्लोक: असो कोणे एके दिवशी, साधोनी योग्य समयासी, मेण्यात घालोनी स्वामीसी, तात्या साहेब निघाले. अर्थ: एके दिवशी योग्य वेळ साधून स्वामींना मेण्यात बसवून तात्यासाहेब निघाले. श्लोक: कडब गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेणा आला, अंतर साक्षी समर्थानला, गोष्ट विदित जाहली. अर्थ: कडबगावच्या मार्गावर असतानाच हा प्रकार स्वामींना कळला. श्लोक: मेण्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. अर्थ: स्वामी मेण्यातून उतरून पुन्हा अक्कलकोटला परत आले, हा उपायही अपयशी ठरला. श्लोक: मग पुढे राजवाड्यात, जाऊनिया राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत, टेकिले हात तात्यांनी. अर्थ: शेवटी स्वामी राजवाड्यात जाऊन बसले. सर्व उपाय संपल्याने तात्यासाहेबांनी हात टेकले. श्लोक: या प्रकारे यत्न केले, परी तितुके व्यर्थ गेले, व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य वेचिले व्यर्थची. अर्थ: अनेक प्रयत्न करूनही सर्व व्यर्थ गेले, वेळ आणि धन वाया गेले. श्लोक: मग अपयशाते घेऊनी, बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाये न होय. अर्थ: अपयश घेऊन ते बडोद्याला परतले, भक्तीशिवाय स्वामी कृपा मिळत नाही हे उमगले. श्लोक: परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभिती पुढती, सर्वत्रांसी विचारिती, कोण जातो स्वामींकडे. अर्थ: तरीही मल्हारराव राजे पुन्हा प्रयत्न करू लागले आणि सर्वत्र चौकशी केली. श्लोक: तेव्हा मराठा उमराव यशवंतराव, नृपकार्याची धरुनी हाव, आपण पुढे झाला हाव. अर्थ: तेव्हा मराठा उमराव यशवंतराव राजकार्याच्या लोभाने पुढे आला. श्लोक: स्वामी कारणे वस्त्रे भूषणे, धन आणि अमोल रत्ने, देऊनी त्याजवळी नृपाने, आज्ञा दिधली जावया. अर्थ: राजांनी त्याला वस्त्रे, दागिने, धन व मौल्यवान रत्ने देऊन अक्कलकोटला जाण्याची आज्ञा दिली. श्लोक: तो येवोनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी, स्वामी पुढे ठेवित. अर्थ: तो अक्कलकोटला जाऊन स्वामींना भेटला आणि सर्व द्रव्य स्वामींसमोर ठेवले. श्लोक: ती पाहून समर्थाला, तेव्हा अनिवार क्रोध आला, यशवंता पाहुनी डोळा, काय तेव्हा बोलले. अर्थ:
ते पाहून स्वामींना तीव्र क्रोध आला आणि त्यांनी यशवंतरावाकडे रोखून पाहिले. श्लोक. अरे बेडी आणोनी, सत्वर ठोका याचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यानी, समर्थ क्रोधे बोलले. अर्थ. याच्या पायात बेड्या ठोका, असे स्वामींनी क्रोधाने 3 वेळा म्हटले. श्लोक. क्रोध मुद्रा पाहुनी, यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. अर्थ. स्वामींचा क्रोध पाहून यशवंतराव घाबरून गेला आणि थरथर कापू लागला. श्लोक. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडूनी. अर्थ. थोड्याच दिवसात यशवंतरावाला बडोद्याला तात्काळ बोलावण्यात आले. श्लोक. साहेबा विषप्रयोग केला, मल्हार रावावरी आळ आला, त्या कृत्या माझी यशवंताला, गुन्हेगार लेखिले. अर्थ. राजावर विषप्रयोगाचा आरोप झाला आणि त्या प्रकरणात यशवंतराव दोषी ठरला. श्लोक. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचित्ती आली, अघटित लीला दाखविली, ख्याती झाली सर्वत्र. अर्थ. त्याच्या हातापायात बेड्या पडल्या, स्वामींचे वचन खरे ठरले आणि ही लीला सर्वत्र प्रसिद्ध झाली. श्लोक. समर्थांची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी, कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. अर्थ. ज्यावर स्वामींची अवकृपा होते त्याला दुःख भोगावे लागते, ज्यावर कृपा होते त्याला सर्व आनंद प्राप्त होतो. श्लोक. महासमर्थ भक्त पालका, अनादिसिद्ध जगन्नायका, निशिदिनी शंकर सखा, विष्णुचिया मनी वसे. अर्थ. स्वामी हे महासमर्थ, भक्तांचे रक्षक, अनादिसिद्ध व जगाचे नाथ आहेत. ते शंकराचे सखा असून विष्णूच्या हृदयात वास करतात. श्लोक. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत, षष्ठ अध्याय गोढा. अर्थ. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृतातील हा गोड 6वा अध्याय समाप्त झाला. भक्तांनी तो नेहमी ऐकावा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु. शुभम भवतु.